चला वेलकम बॅक SST इन मराठी बाय सुहास सर या आपल्या साध्या सोप्या छानशा यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. साध्या सोप्या यासाठी कारण की मी हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटिकल सायन्स, सिविक्स सारखे काहीशे बोरिंग वाटणारे, काहीशे किचकट वाटणारे जे सब्जेक्ट्स आहेत ते साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये शिकवतो आहे. ठीक आहे, मी तुम्हाला पुन्हा सांगतो, मी तुम्हाला परीक्षेत पास व्हायसाठी शिकवत नाही, मला तुम्हाला शहाणं करायचं आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुमच्या मेंदूपर्यंत, डोक्यापर्यंत, मनापर्यंत पोचवायच्या आहेत. ठीक आहे, चला याच्या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितलेले असतील, नसतील तर जाऊन बघा. ठीक आहे, कशाची वाट बघताय? आत्ता आपण शिकतो आहोत SSC बोर्डाचा 10वीचा SSC बोर्डाचा पॉलिटिकल सायन्सचा सेकंड लेसन द इलेक्टोरल प्रोसेस. याच्या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघितलेले असतील. आता हा या लेसनचा लास्ट व्हिडिओ आहे. याच्यामध्ये छान आहे, याच्यावर क्वेश्चन यायची शक्यता कमी आहे बरं का, पण माहिती असू द्या. वी नेवर नो, एखादा आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन टाकायचं जर त्यांनी ठरवला तर मग ते टाकू शकतील. राईट, बरोबर आहे. चला बघूयात पटकन काय म्हणतोय. ते पिंट्याला किती प्रश्न पडलाय बघा, पार त्याचा चेहरा पार असा काळा निळा झालाय पार बघा. डू यू नो, तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर माहिती करून घ्या. इलेक्शन कमिशन, मी आता काय करतो, एकदा आधी वाचतो आणि मग पटकन एका मिनिटात एक्सप्लेन करतो. सोपं आहे मुद्दा एकदम, काही याच्यामध्ये काही जास्त लोड घ्यायचा नाही. इलेक्शन कमिशन एस्टॅब्लिश्ड अन एक्सपर्ट कमिटी ऑन 8 ऑक्टोबर 2010. 2010 8 ऑक्टोबरला त्यांनी एक कमिटी बसवली इलेक्शन कमिशननी. इट वॉज डिसाइडेड टू अडॉप्ट अ न्यू फॅसिलिटी. एक नवीन सिस्टीम त्यांनी स्वीकारायचं ठरवलं. वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल, त्याला म्हणतात VVPAT, VVPAT असं त्याचा उच्चार आहे, प्रोनाऊन्सिएशन आहे. कधी ऐकलाय का हा शब्द VVPAT नावाची सिस्टीम? नसल ऐकली याचा अर्थ, जर तुम्ही नसल ऐकली तर म्हणजे तुम्ही अजिबात पेपर वाचत नाही, न्यूज बघत नाही. ठीक आहे, नुसते रील्स बघता. जर हे तुम्ही वाचलं असेल, हा शब्द कधी ना कधी तुमच्या कानावर पडला असेल तर ती खूप चांगली गोष्ट आहे, कारण की आपल्याला जनरल नॉलेज असलं पाहिजे. ठीक आहे, चला बघा काय केलं यानं. काय केलं? ऑल पॉलिटिकल पार्टी सपोर्टेड. सगळ्याच्या सगळ्या पॉलिटिकल पार्टीनी थम्सअप केला. ओके, चला काय प्रॉब्लेम नाही, हे ओके आहे, हे आम्हाला पाहिजे आहे, करून टाका, डन करून टाका. ठीक आहे, चला ते काय होतं बरं नेमकं की सगळेच्या सगळे ॲग्री झाले? काहीतरी विशेष गोष्ट असेल का? नाही तर असे तर कुठल्याच गोष्टीवर ॲग्री होत नाहीत. बघा काय केलं त्यांनी. बिकॉज ऑफ दिस फॅसिलिटी द वोटर्स कॅन व्हेरीफाय वेदर द वोट कास्ट इज रजिस्टर्ड प्रॉपरली. द पर्पज ऑफ दिस इम्पॉर्टंट स्टेप इज टू स्टॉप माल प्रॅक्टिसेस इन इलेक्शन्स. म्हणजे काय होतं जनरली, आता तुम्हाला याचा अनुभव नसेल, आम्हाला याचा अनुभव आहे, मोठ्या माणसांना किंवा तुमच्या आईबाबांना याचा अनुभव असेल. पहिले काय व्हायचं, पहिले वोटिंग मशीनमध्ये आपण एखादं वोट दिलं, ठीक आहे, एखादं वोट दिलं तर आवाज यायचा, टू असा मोठा आवाज यायचा आणि झालं, मग तुम्ही तिथून निघून जायचं. तर पण याचं हे काय म्हणतात त्याला, आपल्याला माहीत नाही ना की आपण ज्या बटनावर दाबलं, बोट दाबलं, ज्या कॅन्डिडेटच्या नावावर जे बटन दाबलं त्यालाच वोट गेलं का दुसऱ्याच कोणाला तरी वोट गेलं. मग ते लपडे सुरू झाले. EVM मशीन हॅक होतं, EVM मशीनमध्ये गडबड करता येते. मग हे असे आरोप करणं सुरू झालं. त्याच्यावरनं सुप्रीम कोर्टापर्यंत केसेस गेल्या. त्याच्यावरनं काय म्हणतात त्याला, आंदोलनं झाली, त्याच्यावर टीका झाली, खूप काय झालं. मग यांनी काय केलं, VVPAT म्हणजे तिथं एक असं छोटासा डब्बा असतो, एक छोटंसं मशीन असतं. समजा इथं XYZला तुम्ही वोट दिलं, ठीक आहे, XYZ कॅन्डिडेट, 2 कॅन्डिडेट आहेत, ABC आणि XYZ. त्याच्यामध्ये समजा तुम्ही XYZला तिथं वोट दिलं, ठीक आहे, तर तिथं ते छोटंसं मशीन असतं ना, त्याच्यामध्ये एक स्क्रीन असते आणि तिथं एक असा कागदाची एक पट्टी तिथं दिसते. मग तुम्ही तिथं XYZला वोट दिलं तर इथं त्या XYZची अशी ती पट्टी दिसते. म्हणजे आपल्याला आपल्या डोळ्यानं बघता येतं की अरे हां बरोबर, आपण यालाच वोट दिलं बरं का. आणि ती कागदाची पट्टी तिथंच आतमध्ये पडते, ती काय आपल्याला आपल्या हातामध्ये मिळत नाही. म्हणजे काय झालं, व्हेरीफाय झालं. जिथं आपण वोट दिलं तोच कागद समोर आला, त्याच माणसाची प्रिंटआउट समोर आली, म्हणजे आपलं वोट योग्य माणसाला गेलं. हे म्हणजे जशी जशी टेक्नॉलॉजी बदलत जाती, चांगली होत जाती, अपग्रेड होत जाती, सुधारत जाती, तसं गोष्टी जास्त चांगल्या आणि इफिशियंट होत जातात.
ही एवढंच होतं व्ही-व्ही-पॅट किंवा ह्या इलेक्टोरल प्रोसेस हा जो लेसन होता हा या ठिकाणी आपला संपलेला आहे. मुलांनो, खूप कमी असे टीचर्स असतील किंवा आहेत की जे पॉईंट टू पॉईंट, लाईन टू लाईन शिकवत आहेत. मी त्याच्यापैकी एक आहे. मी प्रत्येक मुद्दा वेगळा शिकवतो आहे. म्हणजे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जावा तर तुम्हाला काय आता एखादा मुद्दा आहे, फॉर एक्झाम्पल बाय इलेक्शन किंवा फॉर एक्झाम्पल मिड टर्म इलेक्शन, तर हे शोधायसाठी तुम्हाला अख्खा 1-1.5 तासाचा व्हिडिओ बघायची गरज नाही. तुम्ही सर्च करा आणि तुम्हाला तो व्हिडिओ 2, 5, 10 काय मिनिटाचा असेल तो व्हिडिओ तिथे मिळून जाईल आपल्याला. आलं का तुमच्या लक्षात? अशा प्रकारे मी अगदी साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी शिकवतोय. कसं वाटतंय? आवडतंय का? शिकवलेलं समजतंय का? मला यूट्यूबच्या कमेंटमध्ये नक्की कळवा. माझा आवाज तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोचतो, तुमचा आवाज माझ्यापर्यंत यूट्यूबच्या माध्यमातून, तुमचा आवाज माझ्यापर्यंत कमेंट्सच्या माध्यमातून पोचणार आहे. बरोबर आहे का मी म्हणतोय ते? चला ठीक आहे. अशा प्रकारे आपण हा लेसन संपवलेला आहे. ओके, चला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा, फ्रेंड्सला सांगा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, चलो बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.